कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणतेही अवैध व्यवसाय चालू देणार नाही, तसंच कोणाचीही वशिलेबाजी खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी दिलाय। कुरुंदवाडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाचा शीतलकुमार डोईजड यांनी पदभार स्वीकारला। त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कुरुंदवाडसह हद्दीतील 27 गावांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्याचा निर्धार व्यक्त केला। कर्नाटक सीमा भागातील ही गावं महत्त्वाची असल्यानं परिसरात पेट्रोलिंग वाढवण्यात येणार आहे। गांजा, गुटखा तसंच अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल। कोणत्याही अवैध व्यवसायाला राजकीय अथवा इतर कोणत्याही प्रकारचं संरक्षण मिळणार नाही असं डोईजड यांनी स्पष्ट केलंय। कुरुंदवाड पोलीस स्टेशनमध्ये जे काही चुकीचे प्रकार चालत असतील त्याच्यावर पायबंद बसेल। जे काही चुकीचे समाज विघटक जे लोक आहेत किंवा जे चुकीच्या पद्धतीनं हे करतील त्यांच्यावर 100% आपण कारवाई करू। पोलीस स्टेशन मार्फतीनं पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे काही अवैध धंदे असतील, चुकीचे जे काही कामं असतील तर त्यांच्यावर 100% आपण कारवाया करू। आणि कुरुंदवाड पोलीस स्टेशन हद्दीमधील जे काही ग्रामस्थ असतील तर त्यांना बेस्ट पोलिसिंग देण्याचा आपण 100% प्रयत्न करू। सामान्य नागरिकांनी कोणाच्याही वशिल्यानं पोलीस ठाण्यात येण्याची गरज नाही। नागरिकांचं म्हणणं थेट ऐकून त्यांना न्याय देण्यास प्राधान्य राहील असंही ते म्हणाले। यापूर्वी विविध ठिकाणी तसंच नक्षलवादी भागात उल्लेखनीय सेवा बजावलेल्या शीतलकुमार डोईजड यांना राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पदकानं सन्मानित करण्यात आलंय। कुरुंदवाड पोलीस ठाण्याला बेस्ट पोलीस स्टेशन बनवण्याचा संकल्प डोईजड यांनी व्यक्त केलाय।